मित्रांनो, आपल्याला माहिती आहे यावर्षीची जी पीक विमा योजना आहे ही सुधारित पीक विमा योजना आहे. आणि आपल्याला माहिती आहे राज्य सरकारने जे 4 ट्रिगर आहेत ते 4 ट्रिगर काढून टाकलेले आहेत. आणि आता एकच ट्रिगर राहिलेला आहे, तो म्हणजे अंतिम पीक कापणीचा अहवाल. आपल्याला माहिती आहे यानंतर राज्य सरकारने आता म्हणजे 2 दिवसापूर्वी एक जी-आर काढलेला आहे. तो पीक विमा संदर्भात जी-आर आहे. आणि हा जी-आर नेमका काय आहे? पीक विमा शेतकऱ्यांना नेमका कधी भेटू शकतो? आणि सद्यस्थिती काय आहे? या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतोय. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे राज्य सरकारने पीक विमाचे जे 4 ट्रिगर आहेत ते 4 ट्रिगर काढून टाकलेले आहेत. त्यानंतर फक्त केंद्र शासनाचा जो एक ट्रिगर आहे तोच राहतो, तो म्हणजे पीक कापणीचा अंतिम अहवाल. या पीक कापणीचा जो अहवाल आहे मित्रांनो, तर हा जो अहवाल आहे तर हा जो सगळा आकडेवारी असते किंवा जो डेटा असतो पीक कापणीचा, तो डेटा आता केंद्र शासनापर्यंत पोहोचलेला आहे. आणि सगळेजण शेतकरी विचारत होते की पीक विमा नेमका कधी भेटणार आहे किंवा सध्या काय अपडेट आहे. तर मित्रांनो, अंतिम पीक कापणीचा जो अहवाल आहे हा केंद्र शासनापर्यंत पोहोचलेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, पीक विमा कंपनीच्या रूलनुसार 21 दिवसाच्या नंतर हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात होत असते. त्यानंतर मित्रांनो, राज्य सरकारने एक जी-आर काढलेला आहे. तो जी-आर पण जो आहे तो पीक विमा संदर्भातच आहे. यामध्ये जवळजवळ 31 कोटी रुपये हे या जी-आरमध्ये वितरित करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, हे पैसे नेमके कशासाठी वितरित करण्यात आलेले आहेत? तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जे प्रशासकीय खर्च असतो किंवा कार्यालयीन खर्च असतो, राज्यस्तर झालं किंवा जिल्हास्तर झालं, तालुका स्तर झालं किंवा विभागीय स्तर झालं, या कार्यालयीन खर्चासाठी 20,000 कोटी जवळजवळ. आणि जे लोक म्हणजे जे कर्मचारी आहेत त्यांना 1,000 रुपये प्रति पीक कापणी प्रयोग असं जे मानधन आहे ते मानधन देण्यासाठी जवळजवळ 10,000 कोटी एवढा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, यामध्ये पण थोडासा संभ्रम आहे, कारण की हा जो निधी आहे मित्रांनो, हा नेमका या लोकांना कशासाठी, याचा फायदा शेतकऱ्यांना काय होणार आहे? कारण की आपल्याला माहिती आहे 2020 पासून 2024पर्यंत 4 ते 5 वर्षाचा जो पीक विमा आहे तो अजूनही शेतकऱ्यांना भेटलेला नाही आहे. आपले जे कृषी मंत्री केंद्राचे शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलेलं आहे की आम्ही पीक विमा लवकर देण्याचा प्रयत्न करू. आणि ते चांगला प्रयत्न पण करत आहेत मित्रांनो. सो यावर्षी त्यांच्यामार्फत जर लवकर काम झालं तर चांगली गोष्ट होईल. पण मित्रांनो, या लोकांना हे नेमके पैसे कधी भेटणार? यामध्ये हिस्सा कोणाकोणाचा असणार? यामध्ये आमदार झालं किंवा कोणाचा हिस्सा आहे, हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी पीक विम्याचे पैसे भरून शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी लटकत बसावं लागेल. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण आता बोलूयात की शेतकऱ्यांना नेमका पीक विमा हा कधी भेटू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, मी जसं सांगितलं की अंतिम पीक कापणीचा जो अहवाल आहे, या अंतिम पीक कापणीच्या अहवालावर यंदा पीक विमा भेटणार आहे. आणि यामध्ये मित्रांनो सगळे पिकं झाले, म्हणजे उडीद, तूर, सोयाबीन, कापूस हे सगळे पिकं झाले. यांचे जे अंतिम पीक कापणीचा जो अहवाल आहे मित्रांनो, तुरीचा सोडला तर बाकी सगळे अहवाल आता केंद्र शासनापर्यंत पोहोचायले. तर हे अहवाल पोहोचल्यानंतर मित्रांनो, म्हणजे 31 डिसेंबरच्या नंतर हे अहवाल पोहोचल्यानंतर तिथून पुढे पीक विमा कंपनीचा जो नियम आहे त्या कंपनीच्या नियमानुसार हे जे 21 दिवसानंतर हा पीक विमा शेतकऱ्यांना वर्ग करण्यात येतो. सो जर थोडंसं सांगायचं झालं मित्रांनो, तर जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या मिडमध्ये हा पीक विमा आपल्याला भेटू शकतो मित्रांनो. म्हणजे 10 ते 15 फेब्रुवारीपर्यंत हा पीक विमा मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये पण मित्रांनो, जर आकडेवारी जी आहे या आकडेवारीवर जर कोणी आक्षेप घेतला किंवा कोणी कोर्टात गेलं तर ही पीक विमा योजना म्हणजे जे पैसे येतं हे अजून लांबू शकतात. आणि राज्य सरकारने काल एक जी-आर काढलेला आहे. आणि या जी-आरमध्ये जे प्रशासकीय खर्च असतो, कार्यालयीन खर्च असतो पीक विमा योजनेसाठी, त्यासाठी जवळजवळ 31 कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, जो पीक विमा आहे हा पीक विमा आपल्याला अजून म्हणजे जर एक्सपेक्ट करायचं झालं तर मित्रांनो, फेब्रुवारी महिन्याच्या मिडमध्ये हा पीक विमा आपल्याला मिळण्याची खूप दाट शक्यता आहे. तुरीचा पीक विमा मित्रांनो थोडासा लेट होऊ शकतो. सो तुम्हाला हे 2 महत्त्वाचे जे निर्णय होते हे तुम्हाला थोडेसे अपडेट द्यायचे होते मित्रांनो. माझा हेतू असतो की शेतकऱ्यांपर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचावी. सो मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा काहीतरी तुम्हाला त्याच्यातून ज्ञान भेटलं असेल मित्रांनो, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओची लिंक मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.